बाई या काजलला म्हणले अगं किटल्या घसून ठेव, पण काची बाई पोर आहे ना काहीच कामाची नाही. उठली का सारखा मोबाईल घेते, उठली का सारखा मोबाईल घेते. काजल, ए काजल, हा इकडे ये ग. काय ग मम्मी? तुला काय सांगितलं होतं मी? काय? त्या किटल्या बाकीच्या मी घासल्या, या 2-3 इकडे पडेल. एक तर आता आपल्या गाई वाढलंय, दूध जास्त निघून राहिलं. या किटल्या तुला घासायला लावल्या होत्या ना, मी घासायची? हा मग छी, किती घाण आहे ती, मी नाही घासणार. दूध खायला कशी खाती, आवडलं पिती का असं बरोबर हा. आणि किटल्या घासायला लगेच म्हणजे मम्मी आता तुम्हाला काय पेल काढून राहिली का बाई? मग मी उठले का रोजचे तो बाप गाई पिळ्या का लगेच दूध घालायला जातो मी, एवढ्या किटल्या कशी ती. आणि तू फक्त कॉलेज सोडून दुसरं काही करते का? हा मग मला अभ्यास असतो. आज सुट्टी ना शनिवार, मग तुला या किटल्या घासाय काय झालं होतं? एकच काय दिवस तवाय नाही. होते. काय बाबा काय होतं आज गेलं नाही आम्हाला काय हा दूध द्यायचंच नाही पडून दे. थांबा बरं. लगेच काय असं? हा तुम्ही आज आले नाही आज. किटली उचल आणि पहिली घासून काढ. ते फोन ठेवून दे पहिला, सारखी फोन बोलत राहते. कधीचं नाव तो ते बापाला सांगते थांब, हिचा फोन तू फोन आणि आण लवकर. आणि इकडे नाही ना, मी घासते घासते. तू ना या बाय हा. लय ठेशील तुला अशी धरून. नाही, घासते. हा, उचल किटली. एकच घासीन, परत नाही घासणार. हा लवकर आवर. काही कामाची नाही बाई फोन. शांत होईल का आज सकाळ गेला काय बाबरा तुम्ही आलेच नाही आज. हा आला नाही कुठं घालायला घालायला? हा. अहो काय बोल राहिले तुम्ही? आणि बरोबर ना तुम्ही आज मला मी डायरेक्ट तुमच्या घरी बोलवलं. मी का बोलवलं तुम्हाला? अहो तुम्ही रोज यायचे ना मात. अहो काय बोलू राहिले बाबराव तुम्ही? इकडे एक तर माझ्या डोक्याला त्या गाई पिळायच्या पडल्या अजून, आणि तुमचं बसतच काही बी राहतं मधीच. तुम्ही काय आले का ते सांगा आता. संडासला गेले होते का? नाही वा मग तांब्या काढून घेऊन आले. आता तुम्ही रोज घालते नाही का मला. घाली ते आणि मग काय घाली ते हा काय घाली ते? घरी येऊन मोकळं बोला ना काय आहे ते. काय डोकं लावून राहिले उगाच. हो जरा तुमचं काय द्या ना माझं तुमचं देते ना मला रोज. माझं हा काय देते पण? मग तुम्ही काढले काढलं मी. तुम्ही आम्ही काढले. अहो काय काढेल नाही काय घालेल नाही काय चाललं बाबरा? अहो, तुमचं एक तर मानवरा घरी नाही आज. ते गेले लवकर निघून. ते तिकडं याला साखरपुडा आहे म्हातारलेला आमच्या चुलत बहिणीचा, त्याच्यामुळे ते 5:04ला जायले. त्या गाया अजून तशाच पिळायच्या पडल्या. तुमचं काय चाललंय? एक तर ती पोर काही कामाची नाही. अहो तुमचं मी नेतो का नाही रोज. हा आपण काय नाही ते मा. काय तुम्ही असं करता परत आणलं एवढं टाईम नाही लावा पाहिजे. हो तुम्हाला आहे ना मी एकच सांगते बाबराव काय ते एक तर मावले रोड राहिले घरी माहिती का. कोण रड राहील पोर का बरं? ते म्हणा जा लवकर मी घेऊन या म्हणा घेऊन या. हा का काय घेऊन ये? आता तुम्ही घ्यायचे ना मला. आपण काय देते ते तर सांगा. आता तुमच्या रोज घरी येऊन घालते तरी ते विचारा पाहिजे तुमच्या. मला नाही बाई कोड्यात नाही कळत. हा? नीट बोला तुम्ही थोडस. या असं कोड्यात बोललं मला कळत नाही. काय सांगा बरं मोकळं. बरं पिळा चला टपाटा मारा बरं. अहो काय फिरा बाबराव? हा पिळा ना. का पियाच्यात काय? हा हा काय पिळायचं? अहो जरा तुम्ही काढते ना बरं. मी काय म्हणते तुम्हाला काय पाहिजे मला सांगा मोकळं. आता तुमच्याकडून मी काय घालायला तुम्ही रोज काय घालायला ते काय घालायला तुम्हीच सांगा जा. मी दूध घाला येते. आणि मग मी काय मागायला आले. मी तुमचं दूध मागायला आलो. मा दूध हा म्हणजे? तर तुम्ही काढते का अहो म्हणजे मा गाईंचं दूध ना. काय अहो मा गाईंचं दूध घालते ना मी येऊन तुम्हाला. म्हणजे त्याच्यात गायचं होतं का तुमच्या. मग तुम्हाला काय वाटलं? मला वाटतं तुमचं एक काय माझं हा मायपोर चावावर प्यायचे. हो नीट बोला थोडस. काय? माझं कसं काय दूध म्हणजे मी का काही जनावर आहे काय? हा काय एवढल्या किटल्या भरून दूध देते काय? मग मी काय पण पावसाला ताबे आणलाय. बापराव नीट बोला हा थोडं. या बा माझ्या 7-8 गाई आहे आणि त्या गाईचं दूध मी अख्ख्या गावाला घालीते. तुमच्या घ्या हा मग कोणाच्या काय लोकांच्या आहे काय? मग ये दूध तुम्ही आता तिकडे वापायला हा मग तरी. हा मला काय हा. वाटलं तुमच्याकडे तुमचेच गाय आहे ना. हा मग तुमच्या गाय दूध आहे का ते. हा तुम्हाला काय वाटलं? मला वाटतं तुम्ही भरून आणताय काय बाहेरून.
भरून कायला आणू भरून आणून तुम्हाला घालू का आम्ही नाही असे काही धंदे करता येईल ना. हा का 20 रुपयाने घ्यायचं 30 रुपयाने वापरायचं असं. नाही नाही ते धंदे मी नाही करीत माझ्या स्वतःच्या गायी आहे त्या बी अशा बरं मी काय गावठी म्हणतो? गावठी गायी आहे मा दूध जर खाल्लं ना तुम्हाला तर माहितच आहे अरे ना बाबू हा मग आख्या गावामध्ये मा नाव आहे एकदा जर दूध पेलो ना मी हा तर मला दिवसभर भूक नाही लागत. हा ना हा तुम्ही पेता का आणि बघ म्हणूनच असे ताजे लढ झाले का जाऊ दे, मग तुला दुधात ताकदच तेवढी हा मा दूध नाही तर म्हणजे तुला जनावरांच्या दुधात नीट बोलाव बाबराव थोडं मा गायांचं दूध आहे हा ते तुला गायचं ता. मग नीट बोलत जा ना थोडं बरं मी काय येतो हा बरं घ्या ना पिळून चला ना. अहो आख्या गावामध्ये मा नाव निघत आहे बरं मी पिळू लागत चला. काय शांताच्या दूध आहे काय शांताचं दूध आहे असं नाव निघत बरं आहे. मी काय येतो मी लागतो पिळू चला. कोण मी तुम्ही काल मला गायांना हात लावून दिली काय मा गायांच्या सडांना मी तुम्हाला हातच लावून कसं काय दिली अहो माय पोर मा नवऱ्याशिवाय दुसरं कोण अहो मी कचा 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 ओढीतो तुम्ही चला. कसं कसं? हा टपके घेतो काढून. हो बाबराव मोठा राजा जरी आला ना तरी मा नवऱ्याशिवाय ना मी कोणाला हात नाही लावून देत. तो नावर शिवाय लोक जातात ते. हा तो नावर का आडा पडेल का एवढं धुवायला. मा नवऱ्याची हातांची सवय आहे त्या गायांना हा का हा मग ते तो असं तुमच्या हातांची सवय मग तोवर माय पोर रडू द्यायचे का. मग तुमची नाही पोरं- तोवर रडू द्यायचे का. दुसरं या आजचे दिवस कोणा कोणतरी माय पोरा दुसऱ्याची सवय नाही ना तो दुधाची सवय लागेल. मग मा दुधाची सवय आहे ना हा. तर आज काय मा दूध तुम्हाला भेट म्हणजे मा गायांचं दूध काही तुम्हाला भेटणार नाही. अगं पण मग नाही नाही आज गाय आहे बाई पूर्ण गाय आहे ना पूर्ण ताट झालं एक गाय पिळेल नाही आज. अगं सकाळ तो माय पोर रडत आहे उपाशी का. आणि मी आता थोड्या वेळाने मशीन लावणार आहे गाय काल आणि मग दूध काढणार आहे मग मी दुपारून येईल जा. अहो मी घेतोय पटापटा दूध त्याला काय लागत आपण नाही. तुमचं काय संबंध येतो एवढं तांबर द्या काढू फक्त. कसं काय आम्ही हात लावून देऊ गायीच्या सड्यांना हा त्यावर मी काय जास्त राहणार आमच्या एवढं मला मागायच्या वस्तू तुम्ही कडे हात लावी त्या नाही नाही मी जास्त राहणार का. नाही नाही न्यायचं काय विषय आम्ही कोणाला टच तरी करून देतो का नाही नाही मापातच द्या तुम्ही माप. नाही हो माप नाही पावसाळ्याचा ताब आहे हा, फक्त. तुम्ही जा बरं हो डोकं शांत बाई आज काय करता पोरा घेतो किती बोला त्या किती बोला त्या तुम्ही हा, किती डोक्याला ताण देते काय बोटायला एक चांगला तो मानावर आले ना जाऊन गेल्या सकाळीच माझ्या डोक्याला इतकं टेन्शन झालं त्या गाय पिळे असते त्या इथं बरं झालं असते म्हणजे मी पहिले दूध घालून आले असते बरं मी काय आणतोय अहो द्या ना. बाबराव तुम्हाला आता पहिलं आणि शेवटचं सांगते माझ्याकडं दूध नाही आहे मी आज दूध देणार नाही आता थोड्या वेळाने मी गाय पिळणार आहे गाय पिळल्यानंतर मी दुपारी दूध घालायला येणार आहे तवा लागत असेल तर घरी येते नाही तर मा दूध बंद करा बरं मी तोपर्यंत थांबू का. हा? थांबू इकडे, इकडे थांबू का? इकडे मा इकडे गाय अहो थांबू द्या ना. थांबूच नका तुम्ही बरं मग आहे का तुमच्या हा हा तरी परत तिथे चालेल दूध दूध नीट बोलत जा हा दूध दूध. दूध ना हा. हा, मग दूध घेऊन येईल मी निघा आता पोरा लिहा मला नादी लावा लागला हा आता. मग दूध पिशा आणा त्यांना तर त्यांना म्हणा ती शांत वाईन 4 वाजता अहो त्या दूध पिशेत पांडव जाणार नाही. ते नाहीतर माझ्या एक दिवस करा काहीतरी बाबराव ते माझ्या त्या शांतनानीच जाणार. हा का हा पप्पा हा म्हणजे मा गायांचं ना हा मग जा मी येते दुपारून जा लवकर पिळा लवकर काय टाइम लागत नाही पिळायला अहो, पटत नाही आता का. तो अर्ध्या तासात मशीन लाविते मी लगेच असे जर तुमचे पोर रडत असले तर टपक्या काढून घेतला असं तुम्ही. तुम्ही आता जात्या का हा तुम्हाला आणून दिलं म्हणजे वास ना पण तुम्ही अशी दया बाया करा बाय नाही नाही तर येणं. मग मी तुमचं दूध आजपासून बंद काय बरं काय पैसे बुडवले तुमचे पैसे बुडवले काय मी आज? पैसे नाही बुडवेल पण एवढं बोलणं मला नाही सहन होत, म्हणजे? तुम्हाला सांगते हा मी तुम्हाला एकदा सांगितलं ना मी येणार आहे का तुका दुपारी. मला फुकट देऊ राहिली का. हो बाबराव नीट बोला काय? बरं का फुकाट देऊ राहिले का म्हणजे मी काही रिकामी का तुम्हाला फुकट येतं देऊ? काय सकाळचं आणून घातलं नाही का. आपण तुम्हाला सांगू राहिले प्रॉब्लेम मा नवरा घरी नाही गाय पिळेल नाही म्हणून मग त्याला लावून धरायचं गडीभर. हा लावून धरायचं म्हणजे महत्वाच्या कामाला जायला काय लावून धरायचं तुम्हाला काय एक दिवस निघत अरे. नाही मग निघा बरं बरं हा येते आणा मी. तुमचं काढून आणि द्या मला. तुम्ही ना जा बरं आता डोकं नका लावू बाई काय मला हा बाब्या ग इतकं डोकं खराब केलं सारखा म्हणतो बाई तुमचं द्या काढून तुमचं द्या काढून हा दूध म्हणायचं होतं त्याला पण काय आता मा गेलं टाळकं सटकून त्याला म्हणले जाई दुपारून घालते आणून त्याच्या पोरांना मा दुधाची सवयी ना त्याच्यामुळं मग आला होता तांब्यावरून न्यायला मग चाल बाई डोकं दुखू राहिलं